फ्रेंड, कसे आहात? मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता एकच कस्टमरचे म्हणजे 2 कस्टमर आहेत, परंतु त्या 2 कस्टमरांसाठी मी एकच पॅटर्न कसं यूज करते आणि तो पॅटर्न यूज करताना मी ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे तर समजेल की दोन्ही कस्टमरची साईज वेगवेगळी आहे, परंतु जो पॅटर्न आहे तो मी कसा ॲडजस्ट केलेला आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आणि तो सांगितल्यानंतर तुम्हाला खूप सारे प्रश्न पण पडणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पण पहा. आणि लक्षात येईलच तुमच्या शक्यतो कोणता प्रॉब्लेम, कोणतं माप आहे, कुठे ॲडजस्ट करायचं, कोणतं माप कुठे ॲडजस्ट करायचं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि जर ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या जो व्हिडिओ पाहत आहात ना त्याला लाईक करा. लाईक केल्यानंतर काय होणार आहे, जो ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, ज्यांच्याकडे पॅटर्न आहे परंतु त्यांना यूज करता येत नाही आणि ते कसे यूज करायचे त्यांना समजत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि लाईक करायचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं. त्यासाठी काय करायचं आहे, अगोदर चॅनलला लाईक करायचे आहे. लाईक केल्याने काय होणार, ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे, अत्यंत ज्यांच्याकडे पॅटर्न आहे परंतु ते कसे ॲडजस्ट करायचे ते समजत नाही की नाही, मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ लाईक केल्यानंतर त्यांच्यापर्यंत तो पोहोचणार आहे लवकरात लवकर. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचे आहे. मग काय करूया आता आपण आजच्या हे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग पहा मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, अस्तर घेतलेलं आहे आणि 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. हे 1 मीटर अस्तर का घेतलेलं आहे ते पण सांगते आहे. कारण की लॉंग स्लीव्ज आहे, 10 इंचाची बाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि जरा 36 छातीच्या. आता ह्या ब्लाऊजची कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची सर तुम्हाला दाखवते. अगोदर हा ब्लाऊजचं आपण खालच्या बाजूने एक सरळ रेष मारून घेऊया आणि मग मी ब्लाऊजची उंची वगैरे मोजून घेणार आहे. आता ह्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच तयार. मग आपण किती घेणार आहोत, 14.5 इंच. मी अगोदर टिप मोजून दाखवते तुम्हाला, आता दिसत नसेल. 13.5 इंच तयार आहे, आपल्याला 14 इंच घ्यायची, 14.5 घ्यायची. जी घडी आहे ती 9 इंचाची आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग अशी 10.5ची घडी घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण मोजूया गळा उंची. तर गळा उंची आहे 6 इंच. जेव्हा आपण ही गळा उंची कधी आपण ॲडजस्ट करायची, जेव्हा आपण समोरील भाग स्टिच करतो त्यावेळेस आपण गळा वाढवून घ्यायचा आहे, जेवढा आपल्या ब्लाऊजचा गळा आहे त्यानुसार. तर आता मी ब्लाऊजची उंची टाकते आहे 14.5 इंचाची. आपल्याला 13.5 तयार पाहिजे यासाठी. तर त्यानंतर पुन्हा 14.5चा पॉईंट आखून घेतला आणि अशी रेषा आखून घेतली, म्हणजे उंचीच्या बाजूला. बंद बाजूकडून आपल्याला शोल्डर मोजायचा आहे. मी 5.5चं शोल्डर घेतलं. पुन्हा खालच्या बाजूने 5.5चं शोल्डरचा. आता काय करते, अगोदर मी बॉक्स तयार करून घेते आहे आणि 6 इंचाचा मोंढा उंची घेते आहे आणि त्याला आकार मी 1.5 इंचावरून दिलेला आहे. आता जो मला आकार आहे तो मला जमतो, कारण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोजून घ्या. आकार मला सवय झाली त्याच्यामुळे मी 1.5 इंचाचा आकार मोजून घेतला आणि 10.5च्या घडीवर पॉईंट आखून घेतला. ह्या पद्धतीने आपली बॅक साईड रेडी झाली. आता मला काय करायचं आहे, स्लीव्ज. आता इथं मी चेक करते आहे माझी स्लीव्ज बसती आहे का, सर्व पॅटर्न माझे व्यवस्थित बसतात का ते चेक करते आहे. तर मी स्लीव्ज घेतलेली आहे. तुम्ही आता शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं तर व्हिडिओ मग तुम्हाला समजेनच. तर नाही बसली, ह्या पद्धतीने मी स्लीव्ज अटॅच करत होते पण ती बसली नाही. आता मी उभ्या पद्धतीने स्लीव्ज पाहते किती इंच. 10 इंचाची आपली स्लीव्ज पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे मी 10 इंचाचा पॉईंट टाकून घेतला उंचीचा आणि स्लीव्ज ॲडजस्ट करून घेतली. मी नेहमी काय करते, ह्याच पॅटर्नवरून स्लीव्ज कटिंग करते. मी 4 वेळा पॅटर्न तयार करत बसत नाही स्लीव्जच्या उंचीचा. तर आपली स्लीव्ज पण रेडी झाली. ज्या बाजूने खोलगट भाग आहे त्या बाजूने गुणाकाराचं चिन्ह करून घेतलं. मग काय होईन, आपल्याला एकदम पटकन आपले स्लीव्जचा समोरील भाग आहे तो आपल्याला ओळखता येतो की नाही. तर मी खूप सारे पॅटर्न काढून ठेवलेले आहेत साईजनुसार आणि 2-4 पॅटर्ननुसार मी ब्लाऊज कटिंग करते. तर मी हा पण पॅटर्न पहा किती फाटला आहे, तरी पण मी तो यूज करते त्या पद्धतीने. तर हा साईड पॅटर्न आहे तो मीडियम मापाचा आहे, म्हणजेच मी तो 32ला 34ला 36ला यूज करते. तर मी आता काय करते, 36ला यूज करते. मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे साईड पॅटर्न, कारण की साईडचा भाग कमी पडू नये यासाठी हा
पॅटर्न वाढवून घेतलेला आहे आणि जसा आहे तसा ड्रॉ करून घेतला. आता मी पुन्हा एकदा सांगितलं आहे की मी जी गळा आहे तो जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करेल तेव्हा तो वाढवून घेणार आहे. आणि ही कटोरी आहे ही पण मी 34ला यूज करते, 36ला यूज करते आणि त्याचनुसार मी 32ला सुद्धा ही कटोरी यूज करते. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, मी ही कटोरी आखून घेतलेली. आता मला हा जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये पुन्हा माझ्या कटोरीला मला पाव इंच खाली वाढवून घ्यायचं आहे, कारण की आपल्या ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे. तर मी पुन्हा आता काय करते आहे, जो क्रॉसपट्टी आहे ती मोजून घेते. 4 इंचाची उंची आणि रुंदी घेतलेली 10.5 आणि पुन्हा 3.5 इंचचा बॉक्स आखून या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी आखून घेतली. आपलं पूर्ण आता हा पॅटर्न रेडी झालेला आहे. मी किती पॉईंट मोजले ब्लाऊजवरून तुम्ही पाहिलंच असेल. ते खूप थोडे पॉईंट मोजून म्हणजे खूप थोडं माप घेऊन मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तुम्ही पण असं करू शकता. तर तुम्ही एकदा पॅटर्न काढून ठेवला ना, त्या पॅटर्नवर तुम्ही ॲडजस्ट करून तुमचं ब्लाऊज कटिंग करू शकता. आता हे कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. हे ब्लाऊज आहे ते नवरीच्या आईचे आणि बहिणीचे ब्लाऊज आहे. आता हा जो ब्लाऊज कटिंग करते ना मी, तो नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज आहे आणि तो मी किती वेळात कटिंग केलेला आहे ते पण तुम्हाला दिसलंच असेल, हो की नाही. तर आता आपण काय करूया, आज तर जसं आपण आखलेलं आहे, आखून घेतलेले त्यानुसार कटिंग करून घ्यायचं. तर मी हे कटिंग करून घेते स्टेप बाय स्टेप. जसं आपण आखले त्याच पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे. जास्तीचं मार्जिन घ्यायची नाही आहे, कारण की आपलं अस्तर हे परफेक्ट कटिंग असतं. आणि आता हा गळा मला डिझाईनचा स्टिचिंग करायचा आहे, त्याच्यामुळे मी बॅक साईडचा जो गळा उंची मोजलेली नाही. ज्यावेळेस मला गळा स्टिच करायचा आहे डिझाईनचा, त्यावेळेस मी ते मोजून कटिंग करून मग स्टिच करून घेणार आहे. तर बॅक साईड पण रेडी आहे आपली. आणि हा साईड पॅटर्न तो सांगितल्याप्रमाणे अर्धा इंच बाजूने मी वाढून घेतलेला आहे. आता आपल्याला जर जास्तीची शिलाई मार्जिन हवी असेल तर असं ह्या पद्धतीने साईडनी तो भाग आहे तो साईड पॅटर्न वाढून घ्यायचा. म्हणजे आपले जो अलगत आपली साईडची जी फिटिंग असते त्या बाजूची जी आपली फिटिंग लाईन असते ती वाढून जाते. त्यानंतर तेच पॅटर्न घेतले आणि हे पहा तुम्ही, मी काय केलं, जी आपली बाहीचं पॅटर्न आहे मी ह्या पद्धतीने ठेवून घेतला. ते बाही ह्या पद्धतीने का ठेवली, तर बाहीला आपल्याला काय करायचं आहे, जो काटा आहे ना तो बाहीला यूज करायचा आहे, बॅक साईडला यूज करायचा नाही. आपल्याला डिझाईन बनवायची बॅक साईडला, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ॲडजस्ट केला आणि बाही कटिंग करून घेतली. आता ह्या बाहीला थोडासा जॉईन द्यायचा आहे, तर तो मी जेव्हा ब्लाऊज स्टिच करेन तेव्हा तो देणार आहे, कारण की पॅटर्नवर तुम्ही पाहिलं असेल थोडी दोन्ही बाजूने उरली होतं पॅटर्न. तर या पद्धतीने ॲडजस्ट केलं आणि जो बॅक साईड आहे तो सुद्धा मी या पद्धतीने ॲडजस्ट करून, मध्ये नेमकी कस्टमर आले त्याच्यामुळे मला व्हिडिओ बंद करावा लागला. त्यासाठी पुन्हा एकदा मी चालू केला आणि मग तुमच्यावर हे शेअर करते आहे. तर ह्या पद्धतीने आपली बरेचसे पार्ट आताच कटिंग करून झालेली आहेत. म्हणजे मला हे सांगायचं आहे, तुम्ही जर पॅटर्न असतील आणि तुम्हाला यूज करता येत नसतील तर ते अगोदर काय करायचं, ह्या पद्धतीने आखून घ्यायचे, ठेवून घ्यायचे. आता तुम्हाला जर आयडिया आलीच असेल की आपण ह्या पॅटर्नवरती हा ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो, ह्या बाईला हा पॅटर्न बसतो, त्यानुसार आपण पॅटर्न घ्यायचा आणि कटिंग करायचा. आणि साईड पॅटर्नला जर आपल्याला पुन्हा एकदा सांगते जास्तीचा मार्जिन हवी असेल तर ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने वाढून घ्यायचा. म्हणजे काय होतं, आपले शिलाई मार्जिन पण जरी आपला ब्लाऊज टाईट झाला तर तो आपण ढिल्या करू शकतो, कारण की जास्त मार्जिन शिलाई राहिली तर उसवता येते, बरोबर की नाही. त्या पद्धतीने त्यानंतर ही क्रॉसपट्टी आहे ती परफेक्ट कटिंग करायची आहे, त्याला जास्तची साईडला भाग ठेवायचा नाही आहे. आणि आपण बाकीच्या पार्टला कसं जास्तीचं भाग ठेवला आहे ब्लाऊज पीसचा, तसा क्रॉसपट्टीला ठेवायचं नाही. परफेक्ट क्रॉसपट्टी आपल्याला कटिंग करायची, कारण की आपली परफेक्टच क्रॉसपट्टी आपल्याला स्टिच करायची असते. बाकीच्या पार्टचा जर पिसाचा भाग जर जास्त झाला तर आपण कटिंग करून घेऊ शकतो त्यासाठी. आणि त्यानंतर हे जे उरलेले आहेत त्याच्या आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी मी 4-4 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बनवायची आहे आणि ती पण मी तुमच्यावर शेअर केलेली आहे, कशी आपण ती डिझाईन बनवलेली आहे ती. तर त्यासाठी मी या पद्धतीचा आपला एक ब्लाऊज पूर्णपणे किती वेळात कटिंग झालेला आहे, 10 मिनटात आपला हा ब्लाऊज कटिंग झाला आहे, बरोबर की नाही. अस्तरचा आहे, शिवाय कटोरी ब्लाऊज पण आहे. कटोरी ब्लाऊज अवघड असतो असं म्हणतात, परंतु आपण ज्याला एकदा सवय झाली की नाही मग आपण ते ब्लाऊज एकदम सहज कटिंग करू शकतो. तर पहा, आपले ही झाली बॅक साईड झालेली आहे, त्यानंतर बाही झाली, साईड पॅटर्न, कटोरी, क्रॉसपट्टी, हे सर्व भाग आपले रेडी कटिंग करून रेडी झालेत, बरोबर की नाही.
आणि तुम्ही जर माझे कटिंगचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पण तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला लवकरात लवकर ते नक्की सापडतील. आणि त्या पद्धतीने कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज कधीच आणि कुठेच खराब होणार नाही. त्यानंतर आता हा दुसरा घेतलेला आहे. आता हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे आणि मी मेजरला सुद्धा दुसरा ब्लाऊज घेतला आहे, तुम्ही पाहता असाल, कारण की हा सुद्धा त्यांच्या आईचा आहे आणि आता अगोदर कटिंग केला तो बहिणीचा होता. तर ह्या पद्धतीने ह्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच आणि छाती घडी आहे 9.5 इंच, कारण की मगाचं 9 इंच होती, ही 9.5 इंच आहे. मग आता मी काय करते, खाली पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे खाली रिश मारून घेते आहे आणि 13 इंच उंची आहे, मग 1 इंच जास्त म्हणजे 14 इंच घेतली. ह्याही बाजूने 14 इंच उंची घेतली आणि पुन्हा एकदा सांगते मी, पहा 9च्या छातीच्या घडीला सुद्धा 5.5चा मोंडा घेतला आणि 36 छातीच्या मापासाठी 38 छातीच्या मापासाठी सुद्धा कितीचा 6चाच मोंडा घेतला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानुसार ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर पहा आता ही घडी आहे 9.5ची, मग आपल्या 9.5चा पॉईंट आणि वरती 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, म्हणजे मी अशी 11ची घडी घेणार आहे. तर 11ची घडीचं पॉईंट टाकून घेतला आणि ह्या पद्धतीने शोल्डर 5.5चं, मोंडा 6चा, या पद्धतीने बॅक साईड रेडी केली. आता आपल्याला पुन्हा एकदा सांगते, आपल्याला बाही उंची घ्यायची. आता ह्या ब्लाऊजची बाही उंची होती 7 इंच, मग 7 इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन, कारण की अस्तरचा ब्लाऊज आहे की नाही, मग अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे असं 7.5 इंचावर मी पॉईंट टाकून घेतला. आणि मग अशी पाहिली त्याच पद्धतीने ही पण आपण काय केलं, बाही ठेवून घेतली. तीच बाही आहे बरं का, परंतु उंचीत फरक आहे, उंची लहान मोठी आहे, एवढाच फरक आहे दोन्ही बाहींमध्ये ब्लाऊजमध्ये. आणि ह्या पद्धतीने मी काय केलं, पुन्हा आपलं ड्रॉ करून घेतली आणि ज्या बाजूने समोरील भाग होता त्या बाजूने खोलगट भाग होता बाहीचा, त्याला क्रॉस चिन्ह करून घेतलं, म्हणजे आपल्याला समजेल की ब्लाऊज जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस की आपला हा समोरील भाग आहे. त्यानंतर आता जी मला पुन्हा सांगते, आता हा पॅटर्न मी वेगळा घेतला आहे. मागाशी पिवळ्या कलरचा होता, आता हा गोल्डन कलरचा घेतला. आता हे थोडी घडी मोठी आहे, परंतु आणि ती घडीसाठी पण आपण वाढवलं असतं समोरच्या बाजूने, परंतु मी काय केलं, थोडंसं मोठा पॅटर्न घेतला, म्हणजे हा 40 छातीच्या मापाच्या ब्लाऊजचा पॅटर्न घेतला. आता हा कमी पडू नये यासाठी आणि तो पॅटर्न घेतला आहे. आता पण ॲडजस्ट करता आलं पाहिजे, जर थोडं माप आलं का आपण मोठ्या साईजचा पॅटर्न यूज करायचा. परंतु कटोरी मी मागाशी घेतली होती की नाही, तीच कटोरी मी आपल्याला याला सुद्धा यूज करणार आहे, ह्या ब्लाऊजच्या कटिंगला सुद्धा. तर मी कटोरी पण आता घेते आहे. तुमच्या लक्षात येत असेल मी काय म्हणते आहे, ते तुम्हाला समजत असेल. ब्लाऊज कटिंग करणं खूप सोपं आहे, परंतु ते आपल्याला करता आलं पाहिजे, अशी काही त्याची गोष्ट असते. ब्लाऊज कटिंग करताना आपण कुठे चूक करतो, आपल्या गळ्याचा आकार आपण कुठे वाढवला पाहिजे, आपल्या गळ्याला गोल आकार येण्यासाठी आपण कोणती ट्रिक यूज केली पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि ही काय केली कटोरी, तीच कटोरी मी 36 छातीला पण वापरते आणि 38 छातीला पण वापरते, बरोबर की नाही, म्हणजे 9.5च्या घडीला सुद्धा आणि 9च्या ब्लाऊजच्या फिटिंगच्या ब्लाऊजला सुद्धा. म्हणजे ही म्हणजे हा पॉईंट आपला हा फरक असतो ब्लाऊज कटिंग करताना, फक्त अर्धा इंचाचा फरक आहे. कटोरी तीच, परंतु साईड पॅटर्न आपण बदलून घेतलेला आहे. हे पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. त्यासाठी या गोष्टी आहेत, पण ते आपल्याला समजत नाहीत. मग ॲडजस्ट करताना कसं ॲडजस्ट केलं पाहिजे ब्लाऊज, हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ती ॲडजस्ट सर्वांनाच तुम्हालासुद्धा करता आलं पाहिजे. कस्टमरचा ब्लाऊज असला तरी आपण न घाबरता ते ब्लाऊज कटिंग केले पाहिजेत. तर मग पहा, हे सुद्धा आपण काय करूया, अस्तर जसं आहे तसं कटिंग करून घेऊया. जी क्रॉसपट्टी आहे ती किती इंचाची घेतलेली, ती पण 4 आणि 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर का कमी जास्त पडणार नाही ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर. फक्त आपल्याला काय होणार आहे, बाहीला जॉईंट द्यावा लागणार. तर आपण काय करूया, अगोदर हे सर्व पॉईंट आहेत, सर्व भाग आहेत, ते अगोदर आपण काय करूया, आखून घेतल्यानंतर हे कटिंग करून घेऊया. जसे आहे तसे हे कटिंग करायचे, हे विसरायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगते, ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार काय करा, ब्लाऊजची कटिंग करत जा. तर आपण आता हे आहेत, ही जी आपण कटिंग करत आहोत आता कटोरी, बरोबर. आता ही कटोरी स्टिचिंग कशी करायची ते पण तुम्हाला माहीत नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल कटोरीचा टक्स तिरका काय येतो, कटोरी व्यवस्थित कशी बसली पाहिजे, कटोरी टक्स कसा मारला गेला पाहिजे. नंतर आता आपण हे पण ब्लाऊज मला डिझाईनचंच बनवायचं होतं, म्हणून मी काय केलं, एका काठाच्या बाजूने बाही कटिंग केली आणि दुसऱ्या काठाच्या बाजूने
बॅक साईड कटिंग करून घेते हे लक्षात ठेवायचं आपण कशा पद्धतीने आपली बाही कटिंग केली पाहिजे. आणि मैत्रिणींनो, माझ्या ह्या टेक्निकने तुम्ही बॅक साईड पण कटिंग करू शकता. बॅक साईड कटिंग केला तर तुमच्या बॅक साईडला कुठेही घोळ येणार नाही, झोळ येणार नाही, बगलीत फुगा पडणार नाही, तुमची ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ रेषेत येणार आहे. आणि खूप अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात, त्या गोष्टी आपण जेव्हा पूर्ण व्हिडिओ पाहतो तेव्हाच त्या आपल्याला समजतात. तर मैत्रिणींनो, आता आपण जवळजवळ आपले दोन्ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या आपले जे पार्ट आहेत ते कटिंग करून घ्यायचे. साईड जो ब्लाऊज पीस आहे ना साडीचा, तो जास्तीचा कटिंग करायचा आहे. आज तर आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे, बरोबर. हे सुद्धा सर्व पार्ट्स आपले कटिंग करून झालेले आहेत. आणि हा व्हिडिओसुद्धा कसे ब्लाऊज झाले आहे तुमच्याबरोबर मी शेअर केलेलाच आहे. तर चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी